त्याचबरोबर चक्कर आल्यासारखं होतं, भूक लागत नाही. भूक जरी लागली तरी काही देखील खाल्लं तरी त्याची उलटी येते. पित्त म्हणजेच उमदळल्यासारखं होतं. त्याचबरोबर कधी-कधी काही व्यक्तींना अंगावर लाल-लाल चट्टे उठतात. पाठणीवर, हातावर, मांडीवर, मानेवर कुठेही की लाल-लाल चट्टे उठलेले दिसून येतात. अशी वेगवेगळी लक्षणं या पित्त झाल्यावर दिसून येतात. झालं तर साधारण व्यक्ती काय करते ना, मेडिकलमध्ये जाऊन अँटासिडच्या गोळ्या देते, जशी ओमी किंवा पेंटॅसिड, पॅन-डी अशा वेगवेगळ्या ओमीच्या किंवा अँटासिडच्या वेगवेगळ्या गोळ्या घेते आणि ह्या खाते. यामुळे पित्त थांबतं देखील. ह्या गोळ्या इफेक्टिव्ह आहेत. यामुळे पित्त थांबतं. पण हे तेवढ्या वेळेपुरतंच, तेवढ्या काही काळापुरतंच थांबतात. पण हे मुळापासून नष्ट होत नाही. जर तुम्हाला मुळापासून पित्त नष्ट करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला हे घरगुती आणि रामबाण आयुर्वेदिक उपाय हेच योग्य आहेत. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जिरं हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. तुम्हाला रात्री झोपताना 1 चमचा जिरं 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला अर्धा चमचा ओवा देखील भिजत घालायचा आहे. सकाळी उठल्यावर तुम्ही हे जिऱ्याचं आणि ओव्याचं जे पाणी आहे, जे उकळून घ्यायचं आहे किंवा फक्त नॉर्मल गरम करा आणि हे पाणी तुम्ही उपाशी पोटी प्या. पिऊन झालं की थोडं चाला, नॉर्मल व्हा आणि जे उरलेलं जिरा आणि ओवा आहे, हे फेकून न देता हे तुम्हाला चावून-चावून खायचं आहे. जर तुम्हाला कडवट लागत असेल किंवा तुम्ही खाऊ शकत नसाल, तर त्यामध्ये तुम्ही एक छोटा गोळ्याचा तुकडा घालू शकता. तर हे तुम्हाला चावून खाल्ल्यामुळे काय होणार आहे, तर या जिऱ्यामध्ये आणि ओव्यामधले जे चांगले गुणधर्म आहे, हे तुमच्या शरीरामध्ये उतरणार आहे आणि जी ॲसिडिटी झाली आहे, जे पित्त झालंय, हे तुम्हाला जागेवर कमी करणार आहे. त्यांची रिएक्शन होऊन हे पित्त तुमचं कमी होणार आहे. पण हा उपाय तुम्हाला सतत कमीत कमी 8 दिवस तरी करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही 15 दिवस, 1 महिना किंवा तुम्ही रेग्युलर केला तरी चांगलं. तुम्हाला फक्त पित्तच नाही तर तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता. जसे की तुमचा डायबिटीज, शुगर, मधुमेह, वेगवेगळे प्रकारचे तुमचे छोटे-मोठे पी-सी-ओ-डीचे प्रॉब्लेम, पोटदुखी असेल, पाळीतल्या पोटामध्ये होणाऱ्या वेदना, कंबरदुखी, मानदुखी किंवा पिंपल्स येणे, केस गळणे, चेहऱ्याशी निगडीत अनेक समस्या या जिराच्या पाण्याने तुमच्या कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिरं पाणी जर सकाळ-सकाळ पिलं तर तुमचं फॅट देखील कमी होतं. तुमचा पोटाचा घेर, मांडीला वाढलेली चरबी हे सगळं या जिऱ्याच्या पाण्यामुळे कमी होतं. त्यामुळे तुम्हाला हे 1 चमचा जिरं तुमच्या आयुष्यामधले अनेक आजार पळवून लावणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे रुटीन नक्की फॉलो करायला चालू करायचं आहे. तर तुम्ही हे जर केलं तर तुमचं